नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मुकादमांची होळीची पूर्ण तयारी झालेली आहे. छान अशी होळी सजवलेली आहे, छान डेकोरेशन आहे आणि सगळेजण खूप छान तयारसुद्धा झालेले आहेत. शशिकांत म्हणतो की वा चला, पुरणपोळ्यासुद्धा आल्या आणि तेवढ्यात रमा पुरणपोळ्याचं ताट बनवून घेऊन येते आणि छान असा होळीला नैवेद्य ठेवतो. तेव्हा आता आनंद म्हणतो की खरंच या वर्षीची होळी आपल्या मुकादमांना साजेल अशीच आहे. तर अक्षय म्हणतो की हो, अगदी खूपच छान अशी मुकादमांची होळी असेल. सगळेजण आता एकमेकांकडे खुश होऊन हसतात. सगळेजण खूप छान सुद्धा दिसत आहे आणि तयार सुद्धा झालेले आहेत. अक्षय म्हणतो की चला, या होळीचा प्रकाश मात्र आपल्या घराचं अंगण उधळून टाकणार आहे. तेव्हा मात्र आता रमा ही मुलांना गौऱ्या घेऊन यायला सांगते. तेव्हा आता आरोही म्हणते की बघ आई, ह्या गौऱ्या मी बनवलेल्या आहे, बघ कशा आहे, खूपच छान आहेत ना. तर रमा खुश होऊन हसते आणि हो असं म्हणते. आर्था म्हणते की काकू हे बघ, ह्या मी बनवलेल्या गौऱ्या आहे, अगदी शंकरपाळ्या आकाराच्या सारख्या. तेव्हा आता आरोही आणि आर्था त्यांच्या गौऱ्या त्यात अगदी होळीमध्ये आनंदाने ठेवतात आणि सगळेजण अगदी खुश होऊन अगदी हे पाहतच असतात. तारा तर तोंड वाकडं करून आता गौऱ्या ठेवत असते आणि राणीच्या हातात देते. पार्थ सुद्धा त्याच्या गौऱ्या ठेवतो आणि सगळ्या मुलांनी आपापल्या गौऱ्या ठेवून आता बाजूला होतात. तेव्हा आता लगेच ही रमा म्हणते की अरे वा, सजली की आपल्या मुकादमांच्या मानाची होळी. पार्वतीजी म्हणते की हो हो, छान छान. सगळ्या मुलांनी अगदी उत्साहाने तयारी केलेली आहे. त्यावरती अक्षय म्हणतो की रमाने मात्र आता ह्या सगळ्या मुलांना मोबाईलच्या जगातून मात्र आता मातीच्या जगातमध्ये आणलेलं आहे. तर आता रमा आरोहीला सांगते की आरोही, आपण हे सगळे सण का साजरे करतो तुला माहिती आहे ना? कारण सगळं कुटुंब एकत्र यावं यासाठी. सगळ्यांनी मिळून आज गौऱ्या सुद्धा थापल्या आणि पुरणपोळ्या सुद्धा केल्या. होळी सजवली तर कशासाठी? आपल्यातील प्रेम वाढण्यासाठी. ताराचं तोंड वाकडं होत असतं कारण तिला हे ऐकवत नाही, बोर होत असतं, म्हणून ती अगदी चेहरा वाकडा सुद्धा करते आणि हसते सुद्धा. सगळेजण खुश होत रमाचं हे बोलणं ऐकतात. त्यावरती शशिकांत म्हणतो की खरं आहे तुझं, कारण माणूस या जगामध्ये स्वतःचं अस्तित्वच अगदी विसरून गेलेला आहे. तर त्यावरती आनंद म्हणतो की ऍक्च्युली या सणामुळे मात्र अगदी एक वेगळा विरंगुळा मिळतो आणि जो आनंद मिळतो तो काही वेगळाच असतो. त्यावरती आता रमा म्हणते की म्हणूनच आज मला असं वाटतं की आपण एक वचन घेऊया, परिस्थिती कुठलीही असो, कोणी कुठेही असो, सणावाराला मात्र सगळ्यांनी एकत्र यायचं. त्यावरती आता मयुरी म्हणते की हो नक्कीच, कारण मला आपल्या ह्या फॅमिलीसाठी होणारा हा आनंद खूप महत्वाचा आहे आणि आता मला हे सगळं पटलेलं आहे. त्यानंतर आता पार्थ, आर्था हे सगळेजण म्हणतात की मला सुद्धा मंजूर आहे हे सगळं काही. सगळेजण खुश होऊन हसतात. त्यावरती पार्वती आजी म्हणते की चला, मंजूर आहे ना, मग आता उशीर करायला नको, चला बरं व्हा लवकर रेडी. आणि पार्वती आजी अक्षय आणि रमा या दोघांना पूजा करायला सांगते. सुरुवात करा बरं लवकरात लवकर. दोघे आता जोडीने खुश होत पुढे येतात. अक्षय आता दिवा लावतो आणि रमाला पूजा करून घ्यायला सांगतो. रमा अगदी मनोभावाने पूजा करते. अक्षय सुद्धा पूजा करतो आणि सगळेजण मात्र आता होळीला नमस्कार करतात आणि रमा अक्षय मात्र आता एकमेकांच्या हातावर हात देऊन आता जोडीने ती होळी पेटवतात. आता नमस्कार करून रमा म्हणते की हे अग्निदेवता, आमच्या आयुष्यातील सगळे काही वाईट विचार, वाईट नकारात्मकता, सगळे काही संकट, दुःख हे निवारण कर, ह्या अग्नीत भस्म करून टाक आणि आम्हाला सगळ्यांना आनंदात आणि सुखामध्ये ठेव. सगळेजण आता होळीला प्रार्थना करतात. आता रमा मुलांना सांगते की हे बघा मुलांना लक्षात ठेवायचं, होळी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय असा आहे आणि होळीत जेव्हा आपण हा गौऱ्या वगैरे जाळतो ना, तर त्यातून निघणारा हा जो वायू आहे तो वातावरण शुद्ध करतो आणि खऱ्या अर्थाने मात्र इको फ्रेंडली आहे. आपल्या मनातील राग, लोभ सगळं काही अगदी ह्या होळीत अर्पण करायचं. वाईटावर मात करणारा हा माझा को सण आहे ना, आज मात्र माझ्या मुलांनी अगदी संस्काराने साजरा केलेला आहे. तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की आज खऱ्या अर्थाने आपली ही परंपरा आहे ती मॉडर्न ह्या मुलांच्या हातात दिलेली आहे. आपण पार्थ, राणी, तारा, आर्था, आरोही सगळेजण होळीला गरके घालतात आणि पार्थ होळी रे होळी, आरोही आणि सगळेजण म्हणतात की पूर्णाची पोळी. सगळेजण आता खूप खुश होऊन टाळ्या वाजवतात. त्यानंतर आता रमाचा चेहरा पडतो. आता होळीची पूजा वगैरे सगळं काही झाली तरी सुद्धा रमाला अण्णांचा फोन वगैरे काही आलेला नाही. तेव्हा रमा आता लगेच नाराज होते आणि आत येते. अक्षय विचारतो की काय झालं, अण्णांची आठवण आली का? रमा लगेच आता म्हणजे असं आपला चेहरा पुन्हा बदलवते, जणू कोण काही तिला अगदी नाही असं अक्षयला दाखवते. पण अक्षय तरी सुद्धा विचारतो की काय झालं रमा?
रमा आता म्हणते की हे बघा, मला असं वाटतं की अण्णा आपल्यापासून काहीतरी लपवतात. इतक्या दिवस मात्र ते माझ्याशी न बोलता नाही राहणार. त्यावरती आता अक्षय म्हणतो की ते मेसेजवर तर नीट बोलतात, म्हणजे असे मेसेज त्यांचे खूप चांगलेच असतात. त्यावरती आता रमा म्हणते की म्हणूनच मला शंका येत आहे. ते मेसेज करतात परंतु फोन उचलत नाहीत, ते फोन सुद्धा करत नाही, म्हणूनच मला डाऊट येतोय. आणि मी स्टाफला सुद्धा विचारलं परंतु कोणीही मला काहीच सांगत नाहीत. आणि मला असं वाटतं की अण्णांनीच त्यांना सांगून ठेवलेलं आहे की मला काही सांगायचं नाही म्हणून. त्यावरती अक्षय म्हणतो की मला असं वाटतं की अण्णा असे नाहीत, ते लपवणाऱ्यातले नाही वाटत. त्यावरती रमा म्हणते की नाही ना, म्हणून तर मला काळजी वाटते. आहे की कामानिमित्त त्यांना बाहेर जावं लागतं, महिना जावं लागतं. त्यावेळेस सुद्धा आमचे फोन कॉल्स चालू होते, झालेले आहेत सगळे फोन कॉल्स. आता आमचे नेहमी फोन होत होते, म्हणजे रात्री 9 वाजता ते मला फोन करायचे आणि जर त्यांचा फोन नाही आला तर मी अगदी अलार्म लावून 9 वाजता म्हणजे 9 वाजता अण्णांना फोन करायचे. आणि त्याच वेळेस मात्र आता रमाच्या मोबाईलमधील तो लावलेला तिने अलार्म वाजलेला आहे. आता मात्र रमा म्हणते की बघा हा टायमिंग माझा, आणि अण्णा जिथे कुठे असतील ना, खरंच देवाला म्हणा सुखरूप ठेव. आणि चला मी आता पानं वाढायला घेते, म्हणजे जेवायला घेते. त्यानंतर आता लगेच अक्षय मात्र अण्णांना व्हॉइस नोट पाठवतो. आणि आता अण्णा तुम्ही कुठे आहात? अहो रमा खूप काळजी करत आहे तुमची. रमाने सुद्धा कॉल करण्याचा तुम्हाला खूप प्रयत्न केला, तुम्ही का तिचा फोन उचलत नाही? मी सुद्धा काळजीमध्ये आहेत आणि रमा सुद्धा खूप काळजीमध्ये आहे. सगळेजण तुमची वाट बघत आहात, तुम्ही नक्की आहात तरी कुठे? प्लीज तुम्ही ह्या मेसेजला तरी रिप्लाय करा आणि प्लीज मला एक तरी फोन करा. मध्ये आहे, ती खूप नाराज आहे, प्लीज तुम्ही एक फोन करा. नंतर आता बाहेर अर्था खूप नाराज बसलेली आहे, तिचा चेहरा पूर्ण पडलेला आहे, कारण ती आपल्या अभिषेक बाबाची वाट पाहत आहे. इतकं सगळं काही झालं पण तरी सुद्धा अभिषेक काही आलेला नाही. तिला वाईट वाटतं, ती आकाशाकडे पाहत असते. आणि तेवढ्यात ते आरोही धावतच येते आणि म्हणते की बघ अर्थाताई आज खरंच किती छान कार्यक्रम झाला, होळी झाली आणि आपली फॅमिली कुठे आता पूर्ण झाली. त्यावरती अर्था म्हणते की अगं हे बघ आरू, आपण एकदा टेरेसवर बसलो होतो आणि त्यावेळेस तू रडत रडत मला विचारलं होतं, आपण दोघेही आकाशात पाहत होतो आणि अर्थाताई माझी आई कुठे असेल, कशी असेल, ती मला वरून बघत असेल का? त्यावरती आता लगेच ताऱ्यांकडे बघत आपण जे काही त्यावेळेस अगदी आठवत होतो आणि एकमेकींना विचारत होतो तर ते क्षण दोघींनाही आठवतात. आरोही म्हणते की हो. तेव्हा तारा तिला म्हणलेली असते की हे बघ तिकडे मात्र जो काही स्टार तुला दिसतो ना, ती माझी आई आहे आणि दुसरीकडे मात्र तो तारा आहे ना, तर तिकडे तुझी आई आहे. तर आता मात्र आरोही तेव्हा विचारते की तारा जेव्हा खाली येतो तर तेव्हा आई पण खाली येते का? वरती अर्थ म्हणते की हो, कारण काही लोक असं म्हणतात की जेव्हा आपल्याला आपल्या व्यक्तीची, जवळच्या व्यक्तीची खूप आठवण येते, ते तारे बनून आपल्याला खाली भेटायला येतात. आरोही विचारत असते की म्हणजे तिला माझी आठवण नक्की येत असेल आणि ती भेटायला मला खाली येईल का? तेव्हा अर्थ म्हणते की हो नक्की, परंतु ते तारे मात्र आपल्याला असे दिसत नाही, त्यांना प्रेमाने आणि आठवणीने शोधावं लागतं असे आता अर्थ म्हणते. हे सगळे क्षण आता त्या दोघींना आठवतात. त्यावेळेस आता लगेच आरोही म्हणते की हो, मी तेव्हा सुद्धा असं म्हटले होते आणि तो तारा तुटला होता. तेव्हा आता अर्था म्हणते की हो, आणि त्याच वेळेस आता जो तारा काही तुटला आणि तो पाचगणीत पडला होता. त्यावेळेस मात्र तुला पक्क असं वाटलं होतं की तुझी आई तिकडे पाचगणीत तुझी वेट करते, म्हणजे तुझी वाट पाहत आहे. आता मात्र जेव्हा तो तारा तुटलेला आहे आणि तो क्षण आता आरोहीला आठवतो. आता ती अक्षयच्या कडेवर असते आणि अक्षयच्या कडेवर असून ती म्हणते की बाबा बघ तारा तुटतोय आणि तो तारा आता कुठे पडला असेल? तर आता अक्षय सांगतो की डोंगराच्या पलीकडे. तेव्हा आरोही म्हणते की अरे बाबा, डोंगराच्या पलीकडे तर पाचगणी आहे ना, आई तेथे आहे का? म्हणून आरोहीला खूप आनंद होतो, ती आनंदाने उड्या मारते. तेव्हा आरोहीला हे आठवून ती म्हणते की हो, मी बाबाकडे त्यावेळेस खूप हट्ट केला होता पाचगणीला जाण्यासाठी, तेव्हा मी खूप रडले होते. ते क्षण मात्र आता पुन्हा आरोहीला आठवतात. त्यावेळेस बाबा खूप अगदी म्हणजे माझ्यावर ओरडला सुद्धा होता, परंतु शेवटी माझ्यावरील प्रेमापोटी तो पाचगणी लिहायला तयार झाला, कारण त्याच वेळेस त्याला पाचगणीला जॉब सुद्धा मिळालेला होता, म्हणून आपण सगळे पाचगणीला आलो. त्यावेळेस मी बाप्पाला सुद्धा आता रिक्वेस्ट केली होती हात जोडून की माझ्या बाबाला पाचगणीला घेऊन चल म्हणून. बाप्पा तू दरवर्षी तुझ्या आईला कसं भेटतो, मग मला सुद्धा माझ्या आईला भेटायचं आहे, प्लीज बाप्पा भेटव ना माझ्या आईला. तेव्हा खुश होत आरोही अर्थाला सांगते की शेवटी मात्र बाप्पाने माझी इच्छा ऐकली होती आणि त्यावेळेस मात्र आपण सगळे पाचगणीमध्ये राहायला आलो. तेव्हा मात्र आता अर्था आणि ह्या आरोहीने लॅपटॉपमध्ये आता रमा कशी दिसत आहे, आरोहीने आतापर्यंत एकही फोटो तिचा बघितलेला नसतो, परंतु जेव्हा आता ते लॅपटॉप खोलतात आणि आता तिला आपली आई कशी आहे ते समजलेलं असतं, म्हणून ती आता आर.के. मॅडमकडे धावत आलेली असते आणि म्हणते की आई तू माझीच आई आहे ना. तेव्हा आता रमाने तिला अगदी उचलून अगदी आपल्या कडेवर घेतलेलं असतं आणि दोघे एकमेकींना अगदी कडकडून भेटतात. हे सर्व काही क्षण आहे
आर्था आणि आरोही या दोघींना आठवत असतात. आरोही म्हणते, बघ त्यावेळेस मात्र हे सर्व काही घडून शेवटी मला माझी आई मिळाली. आता मला जो काही तेव्हा आनंद झालेला होता तो मी नाही सांगू शकत. त्यावरती आता आर्थाचे डोळे भरून येत असतात आणि ती आरोला म्हणते की तू खरंच किती लकी आहेस, तुला तुझी आई भेटली. बघ ना, अगोदर सुद्धा अक्षय काका किती सॅड असेल बरं, आता बघ ना ग, रमा काकू आल्यापासून सगळं काही किती खुश आहे. आपल्या घरात पूर्ण ही आनंदी आनंद झालेला आहे, सगळं छान अगदी झालेलं आहे. तर तुला जे काही हवं होतं ते सगळं काही तुला मिळालं. देवाने तुझं सगळं काही ऐकलं आणि तुझ्या इच्छा पूर्ण केल्या आरू. तेव्हा आरव ही खुश होत म्हणते की हो ना, खरंच अगं देवप्पाने माझं सर्व काही ऐकलं आणि आमची फॅमिली खरंच पूर्ण झाली. हे बघ अगं अर्था दीदी, तू काळजी करू नकोस, मी मात्र रोज बाप्पाशी बोलते. मी मात्र नक्की तुझी विश आहे ना तर ती बाप्पाला सांगेल आणि बाप्पा लवकरात लवकर तुझी विश पूर्ण करेल. आणि हे बघ मला माहिती आहे की मी नक्की देवप्पाला विश सांगितलेली आहे ना तर तो माझी विश नक्की ऐकणार आहे. तर तू काळजी करू नको आणि लवकरात लवकर मी त्याला विश मागितलेली आहे ती पूर्ण होईल, हो की नाही. त्यामुळे हे बघ अगं नाराज वाईट वाटून घेऊ नकोस. हे बघ देवप्पाने माझी विश ऐकली तर मात्र तुझे बाबा हे नक्की तुझ्याकडे परत येतील, तू बघत राहा. त्यावरती आता नाराज होत आता आरोही म्हणते, आर्था म्हणते की खरंच नाही, हे बघ माझ्या बाबतीत ते शक्य नाही. तुला मात्र तुझी आई मिळालेली आहे पण माझ्या बाबतीत हे सर्व शक्य नाही, कारण हे बघ माझी आई या जगामध्ये नाहीच ग, त्यामुळे माझे बाबा परत खरंच कधीच नाही येणार. आता आरोही अर्थाच्या अगदी खांद्यावर डोकं ठेवून तिच्याकडे पाहत असते आणि डोकं ठेवते. तेव्हा आता अर्थाच्या डोळ्यात पाणी येत असतं. ती खूप रडत असते आणि आरोहीला म्हणते की काय माहिती की त्याला माझी आठवण येत असेल किंवा नसेल येत, त्यांच्याकडे माझ्यासाठी वेळच नाही. त्याला खरंच माझा जर काळजी असते तर तो मला इतक्या दिवसात भेटायला आला असता, माझ्यासाठी खरंच वेळ नसेल त्याच्याकडे. त्यावरती आता आरोही म्हणते की अगं अर्थाताई असं नसतं ग, बाबाचं तुझ्यावर खूप प्रेम आहे ग, हे बघ मला पूर्ण माहिती आहे की बाप्पा तुझी विश नक्की ऐकेल. आता अर्था म्हणते की नाही, आता मला कोणतेही होप्स नाही राहिलेले आहेत, कारण माझा बाबा मला भेटायला नाही येऊ शकत, आता आयुष्यभर एकटीच राहील. तेवढ्यात आता अर्थाच्या अगदी खांद्यावर डोकं ठेवून अगदी बसणारी आरोही आहे तर ती आकाशात तारा तुटताना पाहते. आता तारा तुटताना जेव्हा ती बघते आणि जोरात ओरडते की अर्थाताई पटकन तुझी विश माग बाप्पाकडे, नक्की पूर्ण होईल. ते बघ आकाशात तारा तुटतोय, माग ना लवकर तू तुझ्या बाबांना. आणि तेवढ्यात अर्था मात्र लगेच उठून उभी राहते. मनापासून आता ती हात जोडून आपल्या मनामध्ये आता आपल्या बाबाविषयी विश मागते. आता आरोही म्हणते की बघ नक्कीच बघ की आता मात्र बाप्पा तुझी विश आहे ती नक्की पूर्ण करणार. हे बघ तुझा बाबा मात्र नक्की परत येणार आहे. तेव्हा आता आरोही आणि अर्था एकमेकांना घट्ट अशी मिठी मारतात. अर्थाला सुद्धा खूप आनंद होतो कारण तिने आज आपल्या बाबाला भेटण्याची विश मागितलेली आहे आणि ती नक्की पूर्ण होणार आहे. तर नंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण छान तयार होतात कारण आता मुलांच्या पेपर्स वगैरे सुरू झालेले आहेत. आरोही तारा हे सगळेजण आता आपले दप्तर वगैरे घेतात आणि देवाला नमस्कार करतात. अक्षय म्हणतो की चला आता सगळे सणवार झालेत, आता सगळं काही एन्जॉय करून झालेलं आहे, आता पेपर लिहिण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा आता देवाला नमस्कार करून आता आरोही मयुरी, आनंद काका आणि अक्षय यांच्या पाया पडत असते आणि त्यानंतर आता डोकं शांत ठेवून पेपर लिहायचे असे तो सांगत असतो. सगळेजण मात्र आता सगळ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतात. आनंद आता पार्थला विचारत असतो की अभ्यास झाला ना व्यवस्थित, रिव्हिजन वगैरे केलेली आहे ना. आणि हे बघ एक्झाम हॉलमध्ये जेव्हा पेपर हातामध्ये येईल तेव्हा मात्र डोकं अगदी शांत ठेवायचं. अगोदर प्रश्नपत्रिका आहे नीट वाचून घ्यायची आणि प्रत्येक प्रश्न अगदी सॉल्व्ह करून घ्यायचा. हे बघ कळले ना तुला, गडबड वगैरे करायची नाही. सगळे काही क्वेश्चन आहे ना तर ते अटेंड करायचे, ओके. म्हणून आता पेपर कसा लिहायचा त्याबद्दल आनंद त्याला माहिती देतो आणि ऑल द बेस्ट सुद्धा. तेव्हा लगेच आता इकडे मयुरी ताराला सुद्धा तेच समजावते. बघ आता तिथे गेल्यानंतर तू टाइमपास करत बसू नकोस, अगदी लिखाणावर भर दे. आणि हे बघ मम्मा, तारा लगेच म्हणते की मला मॉडेलिंग करायचं आहे आणि आता कॅट ऑफ करताना मात्र कुणी माझी मार्कशीट विचारणार आहे का, काही कसं बोलतेस बरं. तर मयुरी म्हणते की कर, तुला कोणी अडवलेलं आहे बरं. एक गोष्ट लक्षात ठेव, पदरामध्ये चांगली जर डिग्री नसली तर मात्र ह्या लेमनला सुद्धा काही महत्व नसते. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, अगोदर शिक्षण पूर्ण करायचं आणि मग आपल्याला हवं ते पूर्ण करायचं. तेव्हा आता आनंद सुद्धा पार्थला म्हणतो की कळाले ना आत्या काय म्हणाली ते, कारण चांगले मार्क्स असणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. हे बघ ना पार्थ, अरे तुम्हाला तुझ्या करिअर बद्दल काहीच अजूनपर्यंत सांगितलेलं नाही, तू नक्की काय विचार केलेला आहे. तेव्हा लगेच आता तो म्हणतो की डिव्होर्स लॉयर. तेवढ्यात आनंद आरोहीकडे बघून हसतो आणि म्हणतो की हे बघ तुला मात्र चांगले मार्क्स पाडावे लागतील. बघ तू ट्रस्टीची मेन असतील त्यामुळे तुला जास्त टॉपर व्हायचं आहे, अगदी छान मार्क्स पाडून आणि ट्रस्टीची मुलगी आहे लक्षात ठेवायचं. त्यावरती आता अक्षय म्हणतो की काका
का पण असं ती ट्रस्टीची मुलगी आहे परंतु का लक्षात ठेवायचं. मला असं वाटतं की तिने तिच्या कुवतीनुसार अभ्यास करावा आणि परीक्षा द्याव्यात. काही कुठलं फोर्स वगैरे नाही, तुला जेवढं झेपेल तेवढंच कर, पास हो म्हणजे काही झालं. ओके, कोणताही प्रेशर वगैरे नाही. आरोही अगदी खुशात मान डोलावत असते. आता सगळ्यांना मात्र तो साखर वगैरे देतो आणि ऑल द बेस्ट करत असतो. आणि तेवढ्यात अर्था खाली येते. ती नाराज होतच जात असते आणि तेवढ्यात अक्षय तिला आवाज देतो की अर्था मागे वळून पहा. आरोही मात्र अक्षयला विचारते की आई शाळेत गेलेली आहे ना, मी तिला शाळेत जाऊनच अगदी भेटेल. अक्षय म्हणतो की हो ठीक आहे चालेल. त्यावरती अक्षय अर्थाला म्हणतो की तू कुठे अशी निघालीस, देवाला नमस्कार वगैरे कर आणि साखर घे, चल लवकर. त्यावरती अर्था म्हणते की नाही काका, मी देवाच्या मागाशीच पाया पडले, मला बाबाच्या पाया पडायचं होतं पण बाबा तर आलेलाच नाही आणि त्याने मला एक सुद्धा फोन नाही केलेला. त्यावरती तारा लगेच म्हणते की हो ना बिचारी, तुझ्या बाबाला माहिती सुद्धा नसेल की तुझे एक्झाम आहे म्हणून, कसा येणार तो. तेव्हा आता ह्या ताराच्या बोलण्याचा सगळ्यांना राग येतो. आता मयुरी म्हणते की तारा, तर आता अर्था म्हणते की हो, कारण त्याला तर माझ्याबद्दल काहीच माहिती नाही आणि त्याला तर हे सुद्धा माहिती नसेल की मी कोणत्या इयत्तेत वर्गात शिकते म्हणून. तेव्हा आता तारा म्हणते की हो ना एक्झॅक्टली. आता मयुरी पुन्हा तिच्याकडे रागाने पाहते. त्यावरती आता अर्था खूप नाराज आहे. अर्था म्हणते की खरंच त्याला तर माझ्याबद्दल काहीच माहिती नसेल. तेवढ्यात खरंच काय चमत्कार होतो तर अभि आलेला आहे. अभि मात्र आता अर्थासाठी खूप काही गिफ्ट्स वगैरे घेऊन येतो आणि एक गिफ्ट्स जी काही बॅग आहे ना ती आपल्या चेहऱ्यावर ठेवतो आणि म्हणतो की माझी मुलगी आहे ना तर ती 9वीत आहे आणि आज तिचा गणिताचा पेपर आहे. आता अर्था पाहतच असते. सगळ्यांना इतका आनंद होतो काय सांगायचं, इतका आनंद होतो अभि आल्यानंतर. सगळेजण आनंदाने उड्या मारायला लागतात आणि माझ्या मुलीला मॅथ्स खूप आवडतं. अर्थाची जी काही चॉईस आहे, तिच्या आवडीनिवडी काय हे सगळ्याबद्दल आता तो एक एक गोष्ट सांगत असतो. त्याला सगळं काही माहिती असतं. तरीही तिच्या बापाला मात्र आयुष्यभर गणिताची भीती वाटत असली तरी असं बोलून आता अभि आत येतो आणि आता हातात बॅग वगैरे असते आणि गिफ्ट सुद्धा असतात. अभिला बघून मात्र सगळ्यांना एक आश्चर्याचा धक्काच बसतो. सगळेजण पाहतच असतात. आता अभि खूप बदललेला आहे. डोळ्यांना चष्मा वगैरे असतो, विन वगैरे केलेली आहे आणि एकदम कडक असा तोऱ्यात मॉडर्न लुक करून तो आलेला आहे. अर्था आता अगदी बाबा करत धावतच त्याच्या जवळ येते आणि तो सुद्धा डोळे भरून आपल्या अर्थाकडे बघत असतो. इतक्या वर्षातून दोघं भेटतात आणि दोघांच्या डोळ्यातही पाणी येते. सगळ्यांना एक प्रकारचा एक वेगळाच आनंद होतो. आरोही धावतच आता त्यांच्याजवळ येते आणि हे अगदी दृश्य ती खुशात पाहत असते. अर्थाला इतका आनंद होतो आणि आता मात्र अर्था आणि अभि एकमेकांना घट्ट असे मिठी मारून भेटतात. अक्षय धावतच येतो की अय अभि, अरे एकतर फोन करायचा होता ना. सगळेजण आता अभिजवळ येतात आणि खुशून इतके हसत असतात, इतका आनंद त्यांना झालेला असतो. अक्षय म्हणतो की अरे जरा तू येणार होता, मग लग्नाला अगदी 2 दिवस अगोदर यायचा होता ना, आमच्या लग्नाला तू असता की नसता, फोन करायचा होता ना. वरती आता अभि म्हणतो की अरे मी खूप प्रयत्न केला पण काही गोष्टी मात्र माझ्या हाताच्या बाहेर होत्या, काय करणार होतो, म्हणून मी म्हटलं की आजचा दिवस चुकवायला नकोय. आणि अर्थाला पुन्हा तो जवळ घेत म्हणतो की अर्थाची परीक्षा सुरू होते, अर्थाचा पहिला पेपर असेल ओके नाही अर्था. तर अर्था म्हणते की हो, तर अभि म्हणतो की हो मग आज मी नक्की येणारच होतो. त्यावरती आता अक्षय म्हणतो की अरे याला काही अर्थ आहे का, तुझ्या लग्नाच्या वेळेस मात्र आम्ही अगोदर पासून इतकी तयारी करत होतो, आदल्या दिवशी पासून वरातीपर्यंत होतो हे काय तुझं नवीन. आता अभि म्हणतो की हे फक्त तू मला सांगू नकोस, तुझ्या आणि रमाच्या पहिल्या लग्नाच्या वेळेस सुद्धा मी होतो. तेव्हा आता लगेच ते दोघांमध्ये आता असं म्हणजे गमतीचं भांडण सुरू असतो. आरोही म्हणते की शांत व्हा, तुमच्या दोघांपेक्षा आम्ही तरी चांगलं भांडतो असे म्हणून आता ती दोघांनाही शांत करते. अभि म्हणतो की तुला कल्पना सुद्धा नसेल की आम्ही एकमेकांशी काय भांडतो आणि दोघंही आता अगदी आनंदाने उड्या मारत एकमेकांना भेटतात, असे मिठी मारतात आणि सगळेजण इतके हसत असतात. आता सगळ्यांना एकदम असा आनंद झालेला आहे. आणि शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र अक्षय हा बाहेर असतो आणि अण्णांची जी गाडी आहे तर त्या गाडीची चावी द्यायला तो आलेला असतो, गाडी द्यायला. आणि आता सरांनी मला सांगितलं होतं की हे सगळं काही अक्षय सरांकडे दे. तेव्हा आता अक्षय त्याला विचारतो मग हे सगळं देण्यासाठी तू 2 दिवस का लावले. नंतर मात्र आता तो मेसेज आलेला आहे की साई मी तुला भेटलो असे म्हणजे तू रमाला सांग, मी तिला सांगितलेलं आहे आणि जर तिने तुला विचारलं तर तू तिला नक्की हे सर्व सांग की मी तुला भेटलो म्हणून. त्यानंतर मात्र आता इकडे जे वकील आहे ना तर ते वकील मात्र आता हे आपल्या मिसेसला म्हणतात की चला आता मात्र मी मुंबईला जावंच लागेल. आता त्यांच्या मिसेस म्हणतात की सगळी प्रॉपर्टी अण्णांच्या हातून गेली, मग आता रमाचे काय होणार बरं. तेव्हा आता ते वकील साहेब म्हणतात की मला नाही माहिती खरंच काय होणार आहे. दीक्षित काका हे वकील जायला निघतात आणि तेवढ्यात रमा आणि अक्षय त्यांच्या समोर येऊन उभे राहतात. तेव्हा मात्र आता
रमा त्यांना म्हणते की हे बघा दीक्षित काका, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा दीक्षित काका खूप घाबरलेले आहे. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होणार आहे, कारण अण्णांच्या हातून सगळी प्रॉपर्टी गेलेली आहे आणि आता मात्र रमाचे मेसेज वगैरे कॉल्स वगैरे आहे तर ते घेत नाही, फक्त मेसेजवर बोलत आहे. तर आता नक्की आता ही प्रॉपर्टी गेल्यामुळे रमा आणि अक्षय पुन्हा आता अगदी काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.